तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत सरकारतर्फे मोफत वितरित करण्यात येणारे गहू, तांदूळ यासारखे धान्य अवैधपणे विक्री करताना आढळल्यास संबंधित लाभार्थ्यांचे रेशन कार्ड रद्द करण्यात येणार आहे, असा इशारा शेगाव येथील पुरवठा निरीक्षण अधिकारी संतोष बावणे यांनी दिला आहे। सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजना या दोन्ही योजना अंतर्गत लाभार्थ्यांना दरमहा मोफत धान्य दिले जाते। यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी व पूरपरिस्थितीचा धोका लक्षात घेऊन शासनाच्या आदेशानुसार जून, जुलै व ऑगस्ट या 3 महिन्यांचे धान्य वाटप एकाच वेळी जून महिन्यातच करण्यात आले आहे। मात्र या धान्याचा अवैध खरेदी विक्री व साठेबाजी होत असल्याच्या तक्रारी शेगाव तालुक्यातून पुरवठा विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत। काही रेशनधारक मोफत मिळालेले धान्य व्यापाऱ्यांना विकत असून त्यामुळे गरजू लाभार्थ्यांना धोका निर्माण होतो आहे। पुरवठा निरीक्षक अधिकारी बावणे यांनी स्पष्ट केले की धान्याची अशी अवैध विक्री करणाऱ्या लाभार्थ्यांचे रेशन कार्ड रद्द करण्यात येईल, तसेच त्यांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात येतील। याशिवाय अशा धान्याची साठवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवरही फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत। त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे, अन्यथा कडक कारवाईला सामोरे जावे लागेल, असा पुनरुच्चार पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्यांनी केला आहे। MCN न्यूज मराठी करिता आनंद जवंजाळ, शेगाव।